नमस्कार. सखी सह्याद्रीच्या मंचावर मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. भविष्य नियोजन करण्यासाठी काय केलं जातं तर नोकरी लागली की सगळ्यात आधी नियोजन केलं जातं ते आर्थिक. पण या आर्थिक नियोजनाचा जो लाभ आहे, फायदा आहे, त्याचा लाभ उठवण्यासाठी सगळ्यात आधी काय आवश्यक आहे ते शरीर संपदा जी आहे ती सुदृढ असली पाहिजे. आजच्या धावत्या जीवनशैलीमध्ये स्त्री पुरुष लहान थोर या प्रत्येकाची चौरस आहार आणि उत्तम व्यायाम यांच्याशी मैत्री असायला हवी. अर्थात असायला हवी आणि असणं याच्यामध्ये जी सीमारेषा आहे ती कशी पार करायची. धावत्या जीवनशैलीमध्ये सगळ्या आघाड्या आपण सगळेच जण लीलया सांभाळत असतो. पण असं म्हणताना सुद्धा जेव्हा महिलांची जीवनशैली आपण बघतो तेव्हा लक्षामध्ये येतं की महिलांचं अष्टभुजत्व जे आहे ते कायम आहे. मग या धावत्या जीवनशैलीमध्ये सुदृढ शरीर हवं, कारण ते सुदृढ मनाचं, संतुलित मनाची ती गुरुकिल्ली आहे. आणि या दोन्हीची जेव्हा सांगड घातली जाते तेव्हा जीवनामधल्या छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. मग सुदृढ शरीर, संतुलित मन आणि आनंद हे समीकरण कसं जुळवायचं, हाच आहे आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय. महिलांची आजची धावती जीवनशैली आणि आहार, आरोग्य. तर स्त्रियांची जीवनशैली आणि आरोग्य याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सह्याद्री वाहिनीच्या स्टुडिओमध्ये सखी सह्याद्रीमध्ये एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे की ज्यांचं नाव ही एक मोठी ओळख आहे. त्यांचं नाव सांगता क्षणी तुम्ही चटकन ओळखाल ते व्यक्तिमत्व, त्यांचं काम सगळंच आपण जाणतो. पद्मविभूषण डॉक्टर के.एच. संचेती सर. सर नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज सखी सह्याद्रीच्या सगळ्या प्रेक्षकांचं भाग्य आहे की आज तुमच्याकडून आम्हाला मार्गदर्शन मिळतंय. अतिशय मोलाचं असं माझं भाग्य आहे तुझ्याबरोबर बसून लोकांशी बोलता येतंय. सरांचं आज मार्गदर्शन आणि आशीर्वाद पण बऱ्याच गोष्टी आपल्याला कळणार आहेत. मार्गदर्शन त्यांच्याकडनं घेऊया आणि हो, तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा या दूरध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आपल्याला माहिती आहेच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत. आपल्या गप्पांना सुरुवात करूया. सर, आजची धावती जीवनशैली जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा ती सगळ्यांचीच धावती आहे हे मान्य. पण महिलांच्या बाबतीमध्ये आपण काय सांगू शकू की धावती जीवनशैली, आरोग्य, आहार हे सगळं कसं जमवायचं. धावती जीवनशैली म्हटलं की वेळेचा अभाव. वेळेचा अभाव म्हटलं की ज्या गोष्टी अगदी जरूर नाही त्यांना फाटा. उदाहरणार्थ जेवण नीट तयार करणं, विश्रांती नीट घेणं, व्यायामासाठी वेळ देणं, ह्या गोष्टींना आपण फाटा देतो. आणि एक्सेसिव्ह गोष्टी करायला लागल्यामुळे एक घर सांभाळायचं, मुलांना सांभाळायचं, नवऱ्याला सांभाळायचं, हे सगळं असल्यामुळे ऑफिस सांभाळायचं, त्यामुळे तिची धावपळ इतकी होते की ह्या गोष्टींना नेमका फाटा मिळतो. खरंय. जी तुमच्या सगळ्या यशस्वीतेची गुरुकिल्ली आहे ती म्हणजे टाइम मॅनेजमेंट. हो. आणि त्याच गोष्टीमध्ये आम्हाला तुमच्याकडून त्याही जाणून घ्यायच्यात मुद्दे की मुळात वेळेचं नियोजन हे कसं जमवावं हा मुद्दा असतो. प्रत्येक गोष्टीला जेव्हा समोर येते कधी करायचं वेळच नाही हे आमचं उत्तर कायम असतं. सर, तुम्हाला जर अधिक वेळ पाहिजे असेल तर निश्चित मिळू शकतो तुम्ही जर वेळेचं नियोजन बरोबर केलं तर. यू फॉलो द टाइम अँड यू गेट मोर द टाइम. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या वेळी जायचं तिथे नाही गेलात वेळेवर तर तुमची 20-25 मिनिटं गेली, जो थांबतोय त्याची 20-25 मिनिटं गेली आणि त्यामुळे मग सगळ्याच वेळ बरोबर होत नाही. पण त्यात एक गोष्ट महत्त्वाची आहे. सर्वात पहिली जी वेळ असते ते माणूस कटाक्षाने पाळतो उठल्यानंतरची, आणि नेमकी तीच वेळ महत्त्वाची जर आपण आपल्या जीवनशैलीसाठी, व्यायामासाठी, आहाराच्याबद्दल चौकशी करण्यासाठी वापरली तर ते नक्की होते. आणि दिवसभराच्या बाकीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडत असताना वेळेचं बंधन काटेकोरप्रमाणे ठेवायचं. आजच बघा, मला यायला थोडा उशीर होत होता, इतकं माझी उलघाल झाली, पण लकीली मी देवाच्या कृपेने इथे वेळेवर आलो. हा वेळेचा ट्रॅफिक जाम असतो,
त्याच्यावर आहे. आणि मग ते लक्षात ठेवूनच आपण वेळेचं नियोजन केलं तर तुम्हाला अधिक वेळ मिळू शकतो. पण ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे की तुम्ही वेळेचं इतकं नियोजन काटेकोरपणे केलं होतं की तुम्हाला जो उशीर वाटला ते सुद्धा लवकर आणि वेळेच्या आधी तुम्ही पोहोचलेले होते. हो, कुठेही माझी वेळेवर जायचं तर 5 मिनिटं मी आधी पोहोचेन. 1 मिनिट सुद्धा उशीर झालेला मला उलगार होतं माझं मन, पण त्यामुळे मी शेवटी ते वेळेवर आलो. पण उलगार झाली ती तीच यशस्वीतेची हो, अगदी त्याची जाणीव पाहिजे खूप की मला वेळेवर जायचं म्हणजे मला ह्या वेळेवर करायचंय, मला 24 तासच आहेत त्याच्यात सगळं करायचंय. द ओनली वे इज टू फॉलो द टाइम. रिस्पेक्ट टाइम मोर दॅन मनी. हो, अगदी. आता जेव्हा आरोग्याविषयी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अनेक गोष्टी करायच्या आहेत, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा घाला जो पडतो तो आरोग्यावर. कशामध्ये काटछाट करता येऊ शकेल तर नको वेळ नाहीये, व्यायाम नको वेळ नाहीये, स्वतःसाठी नको. पण हे सारखं नको हा जो तुम्ही म्हणालात की नको टाळायचंय, पण नको ही गोष्ट बायकांनी स्वतःच्या बाबतीतच करतात. होय, त्याच्यात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे आपल्याला त्यावेळेस महत्त्वाचं वाटत नाही ते आपण नको म्हणून म्हणतो. आणि फक्त ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा वेळेवर ऑफिसमध्ये जायचं आहे किंवा वेळेवर एक अपॉइंटमेंट आहे त्याप्रमाणे करायचं आहे त्या पाळतो. पण ह्या वेळा पाळताना आपल्या सगळ्या जबाबदारीचा जर आपण नीट विचार केला आणि नियोजन केलं तर तुम्हाला निश्चितच वेळ जास्त तुमच्यासाठी काढता येऊ शकतो. उदाहरणार्थ, मला सकाळी 1.5 तास व्यायामाला काढायचा. पूर्वी मी 5-6ला उठायचो, मला दिवसभरात वेळ मिळेना, त्यामुळे आता मी 4ला उठायला लागलो आणि 4 ते 5:30 व्यायाम करून मग पुढे हॉस्पिटलमध्ये जाऊन माझी दिनचर्या व्यवस्थित होते, झोप चांगली होते, लवकर झोपतो. अशा तऱ्हेने आपण वेळेचं नियोजन करून ज्या गोष्टींना आपल्याला आज महत्त्व वाटत नाही, उद्या काही झाल्यावर महत्त्व वाटायला लागतं, ती गोष्ट आज आपण छानपणे पाळू शकतो. वा, जेव्हा आपण म्हणतो की आरोग्याला प्राधान्य द्यायचं आहे, महिलांच्या आरोग्यामध्ये सगळ्यात आधी परिणाम होत असतात ते हात दुखणं, पाय दुखणं, कंबर दुखणं, पाठ दुखणे, हे सगळे जे हाडांची दुखणी ही जास्त असतात का? हो, त्याची कारणं अशी आहेत. माता ही आधी माता असते, मग मुलगी असते, मग सून किंवा बायको असते. अशा अनेक रोल्स तिला करायचे असतात आणि त्यात डिलिव्हरी करणं, मुलाला जन्म देणं. आपल्या शरीरातून मुलाला जन्म देताना आपल्या शरीरातील बरेचसे अवयव मुलाच्या रूपाने आपण नवीन जगासाठी देत असतो. त्यावेळेस शरीरावर परिणाम काय होतात ह्याच्याकडे बरेच वेळा दुर्लक्ष होतं. आणखीन अनेक गोष्टी आपल्याला ज्या रोज करायला पाहिजेत ह्या बऱ्याच वेळा माहिती नसतात आणि त्यामुळे सुद्धा दुर्लक्ष होतं. अशामुळे स्त्रियांची जरी त्या मनाने मोठ्या असल्या, स्ट्रॉंग असल्या, अष्टभुजा आपण म्हणाला त्याप्रमाणे असल्या, स्क्रीनवर पण आता तुमच्या अष्टभुजाचं चित्र आहे, अष्टभुजाचं चित्र आहे, ह्या जरी असल्या, पुरुषापेक्षा त्या जास्त स्ट्रॉंग जरी असल्या तर त्यांच्यावर इतक्या जबाबदाऱ्या आहेत की त्यामुळे त्या पाळता त्यांच्या नाकेस दम येतो आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हाडांची निगा, शरीराची निगा, त्याकडे दुर्लक्ष होतं. बरोबर आहे. हाडांची निगा असं जेव्हा म्हणतो तेव्हा अनेक उद्भवणारे, प्राधान्याने महिला पेशंट जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा त्यांचे जास्त आजार कोणते कोणते असतात? वयोमानाप्रमाणे आजार वेगवेगळे असतात. 14 वर्षापर्यंत साधारण काही विशेष फरक नसतो मुलं आणि मुलींमध्ये. 14 ते 21 मध्ये थोडासा काही मुलींमध्ये फरक व्हायला लागतो कारण त्यांच्या शारीरिक बदलामुळे. आणि जास्त करून 44च्या पुढे 60 पर्यंत जी वयोमर्यादा आहे त्या वयोमर्यादामध्ये पाठ दुखणं, फ्रॅक्चर्स होणं, हिप जॉईंटचं फ्रॅक्चर होणं, कंबर दुखणं, असे आर्थरायटिस होऊन गुडघ्याचं आर्थरायटिस होणं, अशा प्रकारचे अनेक आजार त्यांना होतात. आणि त्याचं मुख्य कारण असतं लॅक ऑफ मुवमेंट, म्हणजे शरीराची कमी हालचाल आणि ऑस्टिओपोरोसिस. खरे, ऑस्टिओपोरोसिसची एक छान स्लाइड तुमच्याकडे आहे, ती पण आपण प्रेक्षकांना दाखवूया बरोबरीने. आणि या स्लाइड मधनं सुद्धा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या प्रेक्षकांपाशी पोहोचतील. बरोबर आहे. ऑस्टिओपोरोसिस, येस. हा मुळात काय आजार आहे? हा ऑस्टिओपोरोसिस हा जो आजार आहे तो हाडांमध्ये जी एक नॉर्मल ताकद लागते, ताकद म्हणजे कशी, आपलं शरीर सांभाळायला, आपल्या स्नायूंची अटॅचमेंट असते, ते स्नायूंना हालचाल करण्यासाठी लिव्हरचा त्याला सपोर्ट द्यायला आणि लोकोमोशन करायला, ही इतकी महत्त्वाची. आणि त्याच्याबरोबर रक्त निर्माण करणं शरीरामध्ये, हे पण एक कार्य त्या हाडावर दिलेलं आहे. हे सगळं करताना त्या हाडांची जर मजबूती बरोबर नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी ढासळतात आणि मग जीवनशैलीमधला महत्त्वाचा भाग
जो आपल्या हाडांच्या दृष्टीने आपलं पोश्चर ठेवणं, आपलं सांधे नीट ठेवणं, वेदनाविरहित शरीर ठेवणं, ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग त्या ऑस्टिओपोरोसिसमुळे या सगळा त्रास आपल्याला सुरू होतो. म्हणजे हाडांची ताकद ही कायम राहायला हवी. हो. बरोबर. हाडांची ताकद कायम कशी राहू शकते? हाडांची ताकद कायम राहायला 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. बर. एक मध्ये आपल्या आहारामध्ये लागणारं कॅल्शियम घेणं. अच्छा. नंतर ते कॅल्शियम आपल्या पोटामधनं ॲब्सॉर्ब होऊन हाडांपर्यंत जाणं आणि ते हाडांमध्ये गेल्यावर त्या हाडांमध्ये राहण्यासाठी व्यायाम करणं आणि त्यानंतर व्यायाम केल्यानंतर जसं वय वाढत जातं तसं काही प्रकारची औषधं घेणं. या 3 गोष्टींमुळे तुम्ही हाडांची निगा चांगली राखू शकता. म्हणजे सर मुद्दा पुन्हा चक्र तेच आहे, त्रिसूत्री जी आहे, आहार, व्यायाम आणि जीवनशैली व्यवस्थित जपणूक, हे 3 मुद्दे कायम येतात. आणि या सगळ्यामध्ये आमचं म्हणणं कायम असतं की वेळेचं नियोजन नाही, त्यामुळे हे सगळं परत तिथेच येतो आपण. पुन्हा आपण त्या मुद्द्यापाशी येतो. जेव्हा ताकद वाढवायची आहे, आहार योग्य व्हायला हवा, पण या दृष्टिकोनातून आखणी करताना प्रामुख्याने कोणते पदार्थ आहेत की जे महिलांच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये पोटामध्ये जायलाच पाहिजेत? बरोबर. मुख्य पदार्थ म्हणजे आपल्याला आपल्या रोजच्या खाण्यामधनं रोज लागणारं कॅल्शियम मिळायला पाहिजे. कॅल्शियमची जरूर शरीराला साधारण 700-800 मिलीग्रॅमपासून 1200 मिलीग्रॅमपर्यंत असते. ती आपल्याला भाज्यातनं थोडी मिळते, नंतर मोड आलेले कडधान्य ह्याच्यातनं जास्त मिळते, नंतर राजगिरा, तीळ आणि अजून काही बाकी ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत त्यातनं कॅल्शियम आणि पोटॅशियम ह्या जास्त मिळतात. आणि नॉनव्हेज पदार्थ जे आहेत, सी फूड वगैरे, त्याच्यातनं आपल्याला कॅल्शियम मिळू शकतं. आणि अशा तऱ्हेने कॅल्शियम मिळाल्यानंतर शरीरात ते कॅल्शियम शरीरात राहण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. दुर्दैवानं आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी काही उत्पादन होत नाही, जनावरांमध्ये होतं. आणि मग आपल्याला ते मिळतं कुठनं? तर ते आपल्या सूर्यप्रकाश जो आपल्या शरीरावर पडतो त्या शरीरावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशातनं आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं आणि त्यामुळे जे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम आलेलं आहे ते हाडापर्यंत छान नीट राहून राहतं. आणि आपल्या रोजच्या आजकालच्या दिनचर्यामध्ये अशा महिला मला अनेक माझ्या कन्सल्टिंगमध्ये येतात तेव्हा सांगतात की डॉक्टर मी सूर्य उगवायच्या आधीच घरातनं बाहेर पडते आणि सूर्यास्त झाल्यावर मग ऑफिसमधनं येते, म्हणजे गेल्या 6 महिन्यात मी सूर्य बघितलाच नाही. अशा वेळेस जेव्हा ज्यांची जीवनशैली असते त्यांना व्हिटॅमिन डी कुठे मिळणार? त्यांच्या हाडामध्ये कॅल्शियम कसं राहणार? मग ऑस्टिओपोरोसिस होऊन मग अशा प्रकारचे व्याधी शरीराच्या नंतर आजूबाजूला शरीरामध्ये सुरू व्हायला लागतात. येस, ह्याच्यावरती उपाय काय हे जाणून घ्यायचंय. पण कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय तो तुमच्या परवानगीने घेते. डॉक्टर प्राजक्ता मोळे आपल्याशी बोलू इच्छितात. नमस्कार डॉक्टर. सुरू करू? बोला. ओके. सर, गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून डॉक्टर मुळे. प्राजक्ता, हाऊ आर यू? डॉक्टर प्राजक्ता मुळे. सरांच्या लेक्चरसाठी आम्ही ससूनमध्ये रात्री 8ला धावपळच जायचो हॉस्पिटल. हो ना. आठवण आहे तुला अजूनही? इंटरेस्टेड. एनिवे, दॅट अपार्ट, मला असं सरांना म्हणायचंय की पूर्वीच्या काळामध्ये एवढ्या बायका खुटखुटीत होत्या, एवढी बाळणपण, त्यांना कुठे जीवन एक्झरसाइज किंवा टॅबलेट्स अमुक तमुक अवेलेबल असेल तरी त्या खुटखुटीत होत्या. हल्लीच्या काळामध्ये एवढं सगळं अवेलेबल असून सुद्धा बायका फ्रजाईल आणि नाजूक असतात. तर ह्याला कारण काय? आणखी एक म्हणायचं होतं की भारतीय सवयी आपल्या ज्या आहेत, खाली बसणं, मांडी घालून बसणं किंवा खाली जेवायला बसणं, खाली झोपणं किंवा इव्हन इंडियन टॉयलेट्समध्ये हे करणं, ह्या जास्त युजफुल आहेत शरीराला हेल्दी ठेवायला असं मला वाटतं. आपलं मत सांगाल सर? आणि व्हेरी नाईस टू सी यू. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद. थँक्यू. प्राजक्ता, मुख्य प्रॉब्लेम फरक पूर्वीच्या मध्ये आणि आता असा आहे की जी पूर्वीची शरीराची हालचाल होती ती आता हळूहळू कंप्लीट बंद व्हायला लागली आहे. आणि या मॉडर्न गॅजेट्स टेक्नॉलॉजीमुळे तर आणखीनच कमी व्हायला लागलेली आहे. प्रवासामध्ये वाहन, घरी आल्यानंतर रिमोट कंट्रोलमुळे इकडे कुठे बटन दाबायला सुद्धा जायला नको. अशा प्रकारे जी शरीराची हालचाल ह्या गोष्टींना आवश्यकता असते ती पूर्ण अतिशय कमी होत चाललेली आहे. ह्याच्या उलटं खेडेगावात राहणाऱ्या स्त्रिया जरी शिकलेल्या फार नसल्या किंवा त्यांच्या शेतामध्ये काम करत असल्या तरी त्यांची हाडं ह्या शहरातील लेडीज स्त्रियांपेक्षा जास्त बळकट असतात. त्याचं एकच कारण त्यांची हालचाल खूप प्रमाणात असते. आणि त्याचबरोबर
डाएटमध्ये जो घेण्याचा जो भाग आहे आपल्या नागरी जीवनामध्ये फास्ट फूड, पार्ट्या, अशामुळे ते जे तळलेलं खाणं जे शरीराला योग्य नाही, उलट शरीराला फॅटी लिव्हर टाईप बनवण्यासारखी जी खाद्यपदार्थ असतात ती खाणं ते खेडेगावामध्ये कमी असतात. आणि यात खाणं आणि व्यायाम ह्या दोन गोष्टीमुळं त्यांच्या सिटीजमधल्या शहरांमधल्या स्त्रियांचं हाडांची झीज ही जास्त होते किंवा डेव्हलपमेंट कमी होऊन ते ब्रिटल व्हायला लागतात, कमकुवत व्हायला लागतात, ठिसूळ होतात हाडं. ठिसूळ होतात. हे एक भाग झाला. दुसरा इंडियन स्टाईल प्रमाणे वापरणं आणि त्याचा चांगला किंवा विपरीत परिणाम होणं हा दुसरा तुझा विषय होता. त्याच्यामध्ये मला असं म्हणायचं आहे 40, 85, 45 पर्यंत आपल्या शरीराची हालचाल ही जास्त व्हायला पाहिजे, कारण शरीरामध्ये नवीन पेशी तयार होणं, जुन्या जाणं ह्याचं प्रमाण नवीन पेशी तयार होण्याचं थोडं जास्त असतं. आणि त्यावेळेस नेमकं मांडी घालून बसणं, उठणं, खाली झोपल्यानंतर उठणं, टॉयलेटला इंडियन स्टाईलमध्ये जाणं ह्या गोष्टी शरीराला फार उपयोगी पडतात. परंतु 45च्या पुढे जर तुम्ही वय जायला लागलं किंवा थोड्या स्त्रियांच्या विधी किंवा मोनोपॉज फार लवकर यायला लागला किंवा काही थोडं अंग दुखतं वगैरे अशा काही गोष्टी असल्या तर मग ह्या गोष्टी कटाक्षानं टाळायला पाहिजेत. त्यामुळे ह्या अशा प्रकारच्या व्याधींना एक प्रकारचं त्याला प्रोत्साहन मिळतं आणि त्या वाढतात. त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर जोपर्यंत तुमची शरीरदृष्टी चांगली आहे तोपर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतात. आणि थोड्याफार तक्रारी सुरू झाल्या की ह्या गोष्टींना हळूहळू थोडं बाजूला करावं लागतं, असं माझं मत आहे. खरंय. आणि आता खूप छान 2 मुद्दे सांगितले, खाली बसणं किंवा इंडियन टॉयलेट्सचा वापर करणं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सुटल्या तर काही विशिष्ट वयानंतर पुन्हा त्या अंमलामध्ये आणणं हे कठीण जातं काही महिलांच्या बाबतीमध्ये किंवा जनरलच सगळ्यांच्या बाबतीमध्ये. मग ह्यावरती उपाय काय? व्यायाम करत राहणं हा पण त्यांना उपाय आणि खाली बसण्याची प्रॅक्टिस करणं असं आपण सांगू शकतो. ह्या बाबतीत मी असं म्हणेन की 45-50 वय ओलांडलं गेलं आणि तुम्हाला गुडघ्यात खाली बसायला त्रास होतोय किंवा उठायला कंबरेत दुखतंय वगैरे असं जर जेव्हा त्रास सुरू होतो त्यावेळेस प्रामुख्यानं त्याचा आधी उपचार करून घ्यायला पाहिजे. याविषयी जाणून घेते. एक फोन खोळामला तो पटकन. श्रद्धा आपल्याशी बोलतायत. नमस्कार श्रद्धा. श्रेया कांबळे गोरेगावहून बोलतायत. श्रेया नमस्कार. हा हॅलो, गुड आफ्टरनून डॉक्टर. डॉक्टर श्रेया बोलतीये. ऍक्च्युली माझा प्रश्न असा होता की म्हणजे सहसा प्रेग्नन्सीमध्ये आयर्न आणि कॅल्शियमचं सप्लिमेंट घेण्यासाठी सजेस्ट करतात डॉक्टर, राईट? तर त्या सप्लिमेंट म्हणजे दोन्ही आयर्न आणि कॅल्शियमच्या एकाच वेळी घेता कामा नये असं सांगतात बऱ्याचदा. तर त्याबद्दल तुमचं काही मत? अगदी फार महत्वाचा मुद्दा, म्हणजे काय त्याचे साईड इफेक्ट वगैरे होतात? हो श्रेया, अतिशय महत्वाचा मुद्दा काढलास तू. ज्या वेळेस आपण जर आयर्न घेतलं तर ते आयर्न कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन आपल्या इंटेस्टाईनमधनं करायला बाधा आणतं. फॉर एक्झाम्पल आपल्याला भाजी आहे, तुम्हाला काही भाजीमध्ये काही भागांमध्ये आयर्न जास्त असतं, पालकमध्ये असलेलं जास्त आयर्न असतं आणि पनीरमध्ये कॅल्शियम जास्त असतं. हे दोन्ही वेगळे जर घेतलेत तर तुम्हाला त्याचा दोघांचा फायदा चांगला होतो. पण पालक पनीर जर भाजी एकत्र घेतली तर त्यामध्ये येणारं कॅल्शियम शरीरामध्ये न जाता निघून जातं. त्यामुळे आयर्न आणि कॅल्शियम हे एकत्र घेऊ नये. ते आयर्न कॅल्शियमला आतड्यातून ऍब्सॉर्ब करायला बाधा आणतं. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे महिलांची जीवनशैली आणि आरोग्य, आणि या दृष्टिकोनातून आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ते जागतिक दर्जाचे अस्थिर शल्य चिकित्सक पद्मविभूषण डॉक्टर के.एच. संचेरी सर. सर, हाडांचे जेव्हा महिलांच्या बाबतीमध्ये प्राधान्याने आजार उद्भवतात हे असं आपण बघतो, तेव्हा एक गोष्ट आहे ती म्हणजे कमरेमध्ये दुखणं किंवा खुब्यामध्ये दुखणं. हे जे आजार आहेत ते महिलांच्या बाबतीमध्ये खूप होतात. एकतर त्या उभं राहून पण करतात, कधी बसून पण. प्रत्येक वेळी एक माझ्या खुब्यामध्ये दुखतंय ही तक्रार महिलांकडनं खूप वेळा ऐकायला मिळते. त्याविषयी कंबर दुखणं म्हणजे हा महिलांचा एक जवळजवळ अविभाज्य भाग झालेला आहे. आणि त्याचबरोबर खुब्यामध्ये दुखणं हा सुद्धा. ज्यावेळेस हाडांमधलं कॅल्शियम कमी होतं त्यावेळेस आपण हाडं ब्रिटल्स किंवा ठिसूळ झाली म्हणतो आणि त्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतो, हे आपण आता पाहिलंच. अशा ऑस्टिओपोरोटिक बोनमध्ये तुम्ही एखाद्या बसमध्ये जात आहात आणि छोटासा जरी धक्का लागला तर त्या धक्क्याने एकदम मणका दबला जातो आणि त्या मणक्याचं फ्रॅक्चर होऊ शकतं.
तुम्ही चालत आहात आणि चालता चालता थोडं जरी कुठे बारीकशी ठेस लागली आणि पाय फिरला गेला तर त्यामुळे खुब्यामध्ये फ्रॅक्चर, नेक ऑफ द फिमर म्हणतो आम्ही, तशा प्रकारचं फ्रॅक्चर होतं. म्हणजे काय, ज्या वेळेस हाडं ठिसूळ असतात त्यावेळेस कंबर दुखणं ही सुरुवात होते, खुब्यामध्ये आजूबाजूला दुखणं ही पण सुरुवात होते आणि कालांतरानं मग गुडघे एकदा थोडेसे झेरायला सुरुवात झाली की गुडघेदुखीसुद्धा त्यावेळेस तयार होते. अशा वेळेस आपल्याला आपल्या ह्या गोष्टीतनं वाचून करण्यासाठी थोडी जाणीवपूर्वक आपल्याला ह्या गोष्टी करायला पाहिजेत, विशिष्ट 40-45 नंतर. बरोबर आहे सर. आजच्या काळामध्ये एक आपल्याला असं दिसतं की प्रत्येक जण ह्या जागतिकीकरणामध्ये आणि माहितीच्या महाजालामध्ये प्रत्येक जण स्वतःचा डॉक्टर आहे आणि आज प्रत्येकाला नेटवरती सगळी माहिती मिळते आणि हे असं होतंय, हे औषध घेऊया, ते असं होतंय, कॅल्शियमच्या गोळ्या, विटॅमिन सी, बी या गोळ्या किंवा विटॅमिन डी चे सॅशे, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक जण अगदी सहजी घेतो, मल्टीविटॅमिन टॅबलेट्स. या सगळ्यामध्ये हे स्वतः घेणं हे कितपत योग्य आहे? तसं फार चूक आहे ते अनेक कारणासाठी. एक म्हणजे तुमच्या शरीरात त्याची आवश्यकता नेमकी किती आहे हे पाहून डॉक्टरांकडूनच मग त्या गोष्टी घ्याव्यात. कारण आवश्यकतेपेक्षा जास्त जर घेतलं गेलं त्याचे दुष्परिणाम सुद्धा बऱ्याच वेळा ज्या तक्रारी होतात त्याच्यापेक्षा जास्त असू शकतात. उदाहरणार्थ, काही वर्षापूर्वी हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी ह्या नावाची मोनोपॉज जर लवकर आला तर त्यावेळेस देण्याची एक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यानंतर वर्ल्ड हेल्थ WOAI यांनी सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये असं आढळलं की हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी, ज्याला HRT म्हणून शॉर्ट फॉर्म वापरतात, ती घेतली की हाडं ठिसूळ होतात, ती स्ट्रॉंग व्हायच्या ऐवजी, म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये ते घेणं बंद झालं. आणि आता परत रिसर्च असा झाला की त्यावेळेस जो सॅम्पल घेतला गेला होता तो सॅम्पल 60 वर्षाच्या पुढच्या स्त्रियांचा घेतला गेलेला होता आणि ही HRT ट्रीटमेंट ही लागते 45 ते 60 पर्यंत. मग जेव्हा पुढचा जो निष्कर्ष निघाला त्यामध्ये जर ऑस्टिओपोरोसिस असेल तर इतर उपचाराप्रमाणे HRT ट्रीटमेंट घेणं ती सुद्धा शरीराला उपयोगी ठरते. आणि त्याचबरोबर कॅल्शियम जर तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं गेलं तर विनाकारण किडनी स्टोन तयार होणार. विटॅमिन डी सुद्धा विटॅमिन डी त्याच्या प्रत्येकाचा जास्त घेतल्याचा परिणाम असतो आणि म्हणून ती डॉक्टरला दाखवूनच घ्यावी. म्हणजे तुम्ही डॉक्टरमध्ये जायला पाहिजे, जावं ह्या उद्देशाने बोलत नाही, पण ती घेतली तर आपल्या शरीराला, आपल्या जनरल प्रॅक्टिशनरकडे आपण नेहमी जातोच, त्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन करू शकतो आणि ती घ्यावी. विनाकारण काहीतरी घेऊ नये. अनेक वेळा काय होतं, आपल्या न्यूजपेपरमध्ये खूप ॲडव्हर्टाइजमेंट येतात की असं करा, तुम्हाला एवढ्या दिवसात आम्ही तुमचं वेट कमी करून देतो, हे कॅल्शियम आम्ही अशा तऱ्हेने केलं तर भरून देतो. तर अशा ॲडव्हर्टाइजमेंटला बळी पडू नका. त्याचा निष्कर्ष करून घ्या की खरंच काय उपयोगी कोणाला झालेला आहे का, त्याची फायदा झालेला असेल तर मग त्याचा वापर करावा. अशा तऱ्हेनं मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन औषधं घेणं किंवा वर्तमानपत्रातल्या जाहिराती पाहून ते फॉलो करणं असं करू नये. त्यांनी शरीरावर अनेक वेळा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. खरं. पुढचा फोन आहे, ऐश्वर्या झेडे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. बोला. नमस्कार. नमस्कार संचेती सर. नमस्कार ऐश्वर्या राय. नाही चेडे. हो माहिती आहे मला. सर मी 32 वर्षाची आहे हो, सध्या. पण आवाज गोड आहे. मुली आहेत. सर मला आमवाद झालेला आहे, म्हणजे ब्लड टेस्ट केलं तर त्यामध्ये आमवाद झालेला आहे. सर मी पुढे काय करू, कसं करू, आरोग्य कसं सुदृढ ठेवू? 2 गोष्टी. आमवाद झालेले लक्षात आलंय ह्याचा अर्थ तुमच्या सांध्यामधलं जे कार्टिलेज असतं त्या कार्टिलेजची कार्यक्षमता कमी झालेली आहे आणि त्यामुळे हालचाल करताना सांध्यांमध्ये दुखणं, सकाळी उठल्याबरोबर कमरेत दुखणं, अशा प्रकारचा त्रास सुरू होतो. ह्याचा मुख्य उपचार असा करायचा आपल्याला की आपल्याला डेक्सा स्कॅन करून घ्यायचा आणि डेक्सा स्कॅन केला की हाडांची परिस्थिती काय आहे, किती प्रमाणात कॅल्शियम कमी आहे, ऑस्टिओपोरोसिस आहे का ऑस्टिओपिनिया आहे हे आपल्याला कळू शकतो. टी स्कोअर कळू शकतो आणि त्याप्रमाणे जी काही शरीरामध्ये कमतरता असेल ती आपल्याला भरून काढता येते. हे सगळं करत असताना प्रत्येक डॉक्टर हे सांगितल्याशिवाय राहणार नाही की जर कॅल्शियम हाडामध्ये ठेवून आमवात काढायचा असेल तर त्याला प्रामुख्यानं पहिला उपाय म्हणजे व्यायाम. आणि त्यासाठी आमवातासाठी लागणारे स्पेसिफिक व्यायाम आपण शिकून घेतले पाहिजेत आणि ते शिकून घेतल्यावर आपल्याला घरी ते व्यवस्थित करता येतात.
अशा तऱ्हेनं व्यायामाने हाडांमधलं कॅल्शियम वाढवणं, हाडांची तपासणी करून डेक्सा स्कॅन करून त्याची लेवल पाहून त्याप्रमाणे कॅल्शियमची रिप्लेसमेंट करणं आणि जेवणामध्ये कॅल्शियम आणि असे पदार्थ असलेले मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याचा वापर जास्त करणं, अशा प्रकारे जर तू हे घेतलंस आणि व्यायामाला जास्त प्राधान्य दिलंस तर आमवाद तुझ्यातला कमी होईल. बरोबर सर. जेव्हा आपण जेव्हा हाडांमध्ये कॅल्शियमची आवश्यकता आहे, कॅल्शियम कमी झालेलं आहे हे कळण्यासाठी जेव्हा हाडांची दुखणी उद्भवतात तीच आपल्याला साईन असते का? अजून काही असू शकतं का? नाही. दुसरं म्हणजे पडून हाड मोडूस्तपर्यंत कशाला वाट बघा हे दुसरं हे कळतं त्यावेळेस. अनेक वेळा आमच्याकडे पेशंट येतात, हाड मोडून फ्रॅक्चर झालेलं असतं आणि मग पाहिल्यावर कळतं अरे किती सिव्हिअर ऑस्टिओपोरोसिस आहे. तोपर्यंत पेशंटला कल्पनाच नसते. कल्पना येते केव्हा? सुरुवातीला थोडं हाडांच्या बाजूला, स्नायूंमध्ये, गुडघ्यामध्ये, पाठीमध्ये थोडं थोडं दुखायला लागतं. नंतर दुसरं चिन्ह काय होतं की थोडं काम केल्यावर थकवा यायला लागतो. असं वाटतं की जरा आराम करूया. असं कारण अनेक वेळा इतरांच्या बरोबर गप्पा रमल्या असताना आपण त्या गप्पामध्ये सहभागी न झाल्याचं लक्षात येतं आणि ते कारण शरीर आपल्याला साथ देत नाही त्यावेळेस. अशा गोष्टी लक्षात आल्या की प्रथम इतर हिमोग्लोबिन प्रमाणे हाडांचं एकदा काळजी करून घेणं, तपासणी करून घेणं आणि त्याच्यात कमतरता असेल ती लेव्हलमध्ये आणणं, हा उपचार लगेच सुरू करायला पाहिजे. या टेस्टची काही नावं आपण प्रेक्षकांना देऊ शकतो? त्या मार्गदर्शनाखालीच त्या टेस्ट करून घ्याव्यात. सर्वात म्हणजे पहिलं टेस्ट म्हणजे डेक्सा स्कॅन. डेक्सा स्कॅन प्रमाणे अल्ट्रासोनिक स्कॅन पण असतो. म्हणजे हाडांचं जसं आपण मणक्याचा स्कॅन करतो, सिटी स्कॅन करतो किंवा MRI काढतो, त्याचप्रमाणे हाडांचं स्पेसिफिक तपासणी करणारं अजून एक मशीन असतं, त्याला आम्ही डेक्सा स्कॅन म्हणतो. त्या डेक्सा स्कॅनमध्ये आपल्याला खुव्यांची हाडं, मणक्याची हाडं, रिस्ट जॉईंटची हाडं आणि जनरल ह्या सगळ्या हाडांची तपासणी नीट करता येते आणि करून त्यांची एक्झॅक्ट परिस्थिती काय आहे हे कळतं. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग ब्लडमधलं कॅल्शियम, अल्कलाईन फॉस्फेटेज अशा प्रकारच्या टेस्ट करायच्या. तिसरा भाग आपल्याला इतर काही विकार, थायरॉइडचे म्हणा, हिमोग्लोबिन कमी आहे म्हणा, अजूनही काही नाहीत ना ह्याची माहिती करून घेणं. अशा प्रकारचे टेस्ट केल्या की मग आपल्याला कळतं आपल्या हाडांची परिस्थिती कुठे आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. चेन्नईहून एक फोन आला होता पूजा सोनकर यांचा. तो डिस्कनेक्ट झालेला आहे पण त्यांचा प्रश्न आपल्यापाशी पोहोचलेला आहे. त्यांनी असं विचारलं की बऱ्याचदा दिवसाचे दिनक्रम जे आहेत की झाडू मारणं आहे, केळ काढणं आहे, खाली वाकून जमीन पुसणं आहे, करताना सुद्धा गुडघे, कंबर, पाठ हे दुखतात. तर दिनचर्येचे जे भाग आहेत त्या गोष्टी करायलाच पाहिजेत आणि दुखण्यावरती मातही करायची, तर काय करावं? फार चांगला प्रश्न आहे. आपण तिकडनं प्रश्न विचारलात, खूपच चांगला प्रश्न विचारलात. मला पूजाने विचारलं. पूजा, तुझं वय माहिती नाही मला पण तरी अरे तुरे म्हणतो. फार असा प्रश्न की एक एक्झर्शन आणि एक्सरसाइज ह्याच्यातला फरक लोकांना अजूनही माहीत नाही. झाडू काढणं, घरातलं काम करणं ह्याला आम्ही एक्झर्शन म्हणतो. एक्झर्शन म्हणजे काय? शरीराची हालचाल होताना हृदयाचे ठोके वाढले नाहीत तर त्या हालचालीतल्या स्नायूंना ऑक्सिजन मिळत नाही आणि मग त्यात लॅक्टिक ॲसिड गोळा होऊन राहतं आणि मग त्यांनी थकवा येतो. त्याचा उपयोग आपल्या शरीराला उलटा होतो. आणि अनेक लोकांना असं वाटतं की आपण घरातलं काम केलं म्हणजे व्यायाम करण्याची आवश्यकता नाही. मी काही स्त्रियांना सांगतो की अहो तुम्हाला कमरेचा हा व्यायाम करायला पाहिजे. अहो डॉक्टर मी सकाळी 10-15 वेळा उठते, हे करते, ते करते, इतकं करत असताना अजून कुठला व्यायाम करू? पण ते एक्झर्शन आहे. कृपा करून एक्झर्शन आणि एक्सरसाइज ह्याच्यातला फरक लक्षात घ्या आणि एक्झर्शनला प्लीज एक्सरसाइज म्हणू नका. ओळखायचं कारण जी क्रिया करताना हृदयाचे ठोके वाढतात त्याला आम्ही एक्सरसाइज म्हणतो आणि जी क्रिया करताना हृदयाचे ठोके न वाढल्यामुळे लॅक्टिक ॲसिड शरीरात गोळा होऊन राहतं त्याला आम्ही एक्झर्शन म्हणतो. आणि त्यामुळे आपण ह्या गोष्टी व्यायामाला सबस्टिट्यूट म्हणून घेऊ नका. त्याचा उलट शरीरावर उलटा ताण पडतो. ते लॅक्टिक ॲसिड गोळा झाल्यानंतर कॅल्शियम जे शरीरातलं कमी झालेलं आहे त्याचं दुखणं अजून वाटायला लागतं. ते दुखणं कॅल्शियम शरीरात हाडांमध्ये जाऊन बसतं न बसता उलट आणखीन त्याच्यावर ताण पडतो. म्हणून या घरातल्या काम करण्याच्या किंवा ऑफिसमध्ये काम करताना जे एक्झर्शन होत आहे त्या एक्झर्शनचं एक्सरसाइजमध्ये रूपांतर करू नका. येस, महिलांची आजची धावती जीवनशैली आणि आरोग्य याविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेत आहोत आणि पद्मविभूषण डॉक्टर KH संचेती सर आपल्याला या दृष्टिकोनातनं मार्गदर्शन करतात.
सर, जीवनशैलीविषयी बोलताना हाडांचे आजार जे उद्भवतात हे असं आपण म्हणतो, सगळ्यात प्रामुख्याने उद्भवणारा आजार म्हणजे ऑस्टिओपोरोसिस. या आजाराविषयी म्हणजे उच्चारण्यापासूनच अवघड असलेला हा आजार असं त्याला म्हणता येईल. या आजाराची लक्षणं किंवा ह्याचा धोका उद्भवतो आहे हे कसं कळू शकेल? होय, त्याला आपण म्हणूया रिस्क फॅक्टर्स. बर. ही माझ्याकडे एक स्लाइड आहे. त्या स्लाइडवरनं मी आपल्याला सांगेन की काय काय रिस्क फॅक्टर्स आहेत की त्याच्यामुळे हे ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतं किंवा वाढू शकतं. एक म्हणजे 50 नंतर साधारण आपलं हाड मोडलं कुठेतरी, नंतर माझ्या कोणी नातेवाईकांमध्ये ऑस्टिओपोरोसिस आहे आणि जनरल माझी तब्येत साधारण आहे, एकदम छान नाही आहे आणि थोडं वजन जास्त आहे. वजन जास्त असणं हे ऑस्टिओपोरोसिसचं प्रामुख्याचं लक्ष आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. परदेशामध्ये बायका सिगारेट ओढतात, त्या सिगारेट ओढल्यामुळे सुद्धा ऑस्टिओपोरोसिस होतो. मोनोपॉज नंतर 45 वर्ष झाली हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे एक प्रकारचा ऑस्टिओपोरोसिस सुरू होतो आणि शरीरात जर कॅल्शियम कमी मिळायला गेलं तर त्यामुळे सुद्धा ऑस्टिओपोरोसिस होतं. डोळ्यांनी जर कमी दिसायला लागलं, चांगला मोठा चष्मा लावून सुद्धा कमी दिसायला लागलं तर ते लक्षण समजावं ऑस्टिओपोरोसिसचं. आणि कुठे मी साध्या फॉलमुळे हाड मोडलेलं आहे आणि आणखीन माझी ॲक्टिव्हिटी फार कमी आहे असं असल्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. दीज आर द रिस्क फॅक्टर्स ज्याला आम्ही म्हणतो. ती जर कोणामध्ये असतील तर त्याचं त्यांनी आयडेंटिफाय त्याचं शोधून काढावं आणि काढल्यानंतर त्याचा ते न होण्याचा दिनचर्येमध्ये बदल करावा असं मला या ठिकाणी सुचवायचं वाटेल. म्हणजे हा गजर आहे, आता जागा व्हायलाच पाहिजे. बरोबर. पुढचा फोन आहे, रजनी आपल्याशी बोलतायत. नमस्कार रजनी, बोला. नमस्कार. हॅलो. हां रजनीताई. हॅलो. हॅलो. हां, मी सातारून रजनी पाटील बोलते. आवाज जर मोठा करा. हो. हॅलो. हां बोला. रजनीताई, सलग प्रश्न विचारा. डॉक्टर ऐकतायत तुमचा प्रश्न. हां, माझं 6 महिने. रजनीताई आणि सगळ्या प्रेक्षकांना एक छोटीशी विनंती, पुन्हा एकदा टीव्हीचा आवाज शक्य तेवढा कमी करा आणि थेट प्रश्न विचारा. तुमचा आवाज आमच्यापाशी थेट पोहोचतोय आणि डॉक्टरही सज्ज आहेत तुमची प्रश्नांची उत्तरं द्यायला. माझं 6 महिन्यापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे. कसलं झालंय? आता याच्या पुढे मी काय काळजी घ्यावी मी आणि चालणं किती ठेवावं? रजनीताई, कशाचं ऑपरेशन झालंय? स्लीप डिस्कचं. हो. ह्याच्या पुढे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. स्लिप डिस्क झाल्यानंतर 6 महिने इस्पितळामध्ये त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. 4थ्या आणि 5व्या मणक्यामध्ये गॅप आलेली आहे. त्याच्यामुळे 6 महिन्यापर्यंत पुढे वाकण्याचं प्रमाण कमी ठेवायचं. एक. दुसरं, पाठीमागे वाकण्याचे व्यायाम आणि जी आसनं आहेत ती करायची. का बाहेर जाताना चालताना जर आपल्याला कमरेत दुखते असं वाटायला लागलं तर पट्टा बांधून मग चालायला फिरायला जायचं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एखादं वजन फार एकदम उचलणं किंवा एकदम असं शरीराला एकदम काहीतरी एकदम बेंड आणणं, वाकणं, ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. लहान मुलांना घ्यावं असं वाटलं तर ते मुलांना घेताना एकदम उचलू नये. हळू शांतपणे आपल्या लक्षात आणायचं आधी की मला आता मुलाला उचलायचं आहे आणि ते लक्षात आल्यानंतर मग हळूप्रमाणे त्या मुलाला उचलायचं. वजनाचं कुठलंही काम करत असताना आधी मनाला सांगायचं की हे मला वजनाचं काम करायचं आणि मग ते करायचं. अशा प्रकारच्या जर आपण या गोष्टी पाळल्यात तर तुम्हाला ऑपरेशनचा लाभ छान होईल आणि पुढचं आयुष्य तुम्हाला निश्चितच चांगल्या प्रकारे जाऊ शकेल, वेदनारहित. सर, तुम्ही आता खूप छान वाक्य बोललात. ते म्हणजे असं की आपल्याला जेव्हा वजन उचलायचं आहे तेव्हा ते आधी मनाला सांगायचं. आता आपण जेव्हा म्हणतो आपला प्रत्येक गोष्ट मनाला सांगायची की ॲज इफ ती एक दुसरी व्यक्तीच आहे असं समजून. पण आपला धावत्या जीवनशैलीमध्ये मला हे करायचंय, मला ते करायचंय, याच्यामध्ये संवाद तुटलेला आहे तो मनाशीच. आणि मग हा संवाद कसा साधायचा? करेक्ट. बरोबर प्रश्न पकडला. एक छोटासा किस्सा घडलेला सांगतो एका पेशंटचा. एक अशीच स्त्री पेशंट होती माझी. ती एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे CEO होती. तिला सकाळी उशीर झाला म्हणून ती एकदम भराभर दात घासायला वाकली पुढे आणि लक्ष सगळं ऑफिसमध्ये, कारण ते सगळे मिटिंगला बसले असतील वगैरे, आणि ती पुढे वाकायला गेली काय एकदम, आणि इतक्या जोरात तिच्या कमरेमध्ये कळ आली की जी ऑफिसमध्ये जायच्या ऐवजी माझ्या हॉस्पिटलमध्ये आली. त्याचं कारण काय? तिच्या मनात विचार एक आणि पुढे वागताना क्रिया केलेली वेगळी. तर जर आपण आपल्या मनाला जर आधी सांगितलं नाही की आपण काय करणार आहोत
त्याच्या विरुद्ध काही केलं तर त्याचं कोऑर्डिनेशन जे असतं, आपण जरी हालचाल इकडे हाताची करतोय तर त्याच्या ऑर्डर्स इकडनं येतात, म्हणजे कोऑर्डिनेशन लागतं त्याला. ते जर कोऑर्डिनेशनमध्ये आपण भंग केला आणि ती गोष्ट केली तर त्या ठिकाणी तो एक विशिष्ट स्नायू इतका जोरात आखडला जातो की त्याचं सिव्हिअर स्ट्रेन होऊन पेन व्हायला सुरुवात होते. त्यामुळे हा जो भाग आहे की आपलं मन आणि ॲक्टिव्हिटी ह्याचं कोऑर्डिनेशन पाहिजे. माइंड गव्हर्न्स द बॉडी हे जे म्हणतो ना आपण, आपल्या मनात विचार काय चालले ते आपल्या चेहऱ्यावर दिसतात, आपल्या कधी थकवा असतो किंवा आपल्या शरीरावरचं सौंदर्य एकदम कमी झालेलं वाटतं, ह्या सगळ्या मनाच्या गोष्टी असतात. जर तुम्ही मन प्रसन्न ठेवलं, प्रत्येक कुठल्याही गोष्टीमध्ये ज्या काही समस्या येतात त्या समस्या येणार असतात, आलेल्या समस्या निश्चित जाणार असतात, काही थोड्या काळ राहिल्या तरी त्या आपण सांभाळून घ्यायच्या असतात. त्यामुळे मनावर हा ताण करून घ्यायचा नाही. अशा तऱ्हेने जर तुम्ही मनाची निगा राखली तर मन आणि स्नायू आणि सांधे यांचं कोऑर्डिनेशन करताना त्यांचं कोऑर्डिनेशन चांगलं राहू शकतं आणि मग आमच्याकडे ऑर्थोपेडिक सर्जनकडे येण्यासाठी जे काही एकदम सडन अॅक्यूट पेन सुरू होतं ते टाळता येतं. खरं आहे, खूप मोलाचा हा सल्ला दिला. सर, देशभरातले सगळेच प्रेक्षक तुमच्याशी संपर्क साधून प्रश्न विचारू इच्छितात. दिल्लीहून पुढचा फोन आलेला आहे. हो का? दिल्लीहून नम्रता बोलतायत. नमस्कार नम्रता. हॅलो, बोला. हॅलो. हा Yes, नम्रता. हॅलो. हो बोला नम्रता, नम्रता. बोल. हा, मी नम्रता रेखी बोलते दिल्लीहून. सर हो हो नमस्कार. नमस्कार. माझं वय 35 आहे, 35 वर्ष. बरं. तर मला मागचे 2-3 वर्ष कमरेतनं L3 आणि L4 मध्ये प्रॉब्लेम आहे. हो तर मला म्हणजे असं पाय जड होणं, कमरेत भयंकर वेदना होतात, हो नंतर पायातनं मुंग्या येतात, उजव्या पायात प्रॉब्लेम आहे हो आणि उजव्या पायाची टाच दुखती जरा वगैरे खूप वगैरे. असं जास्त. मला एक विचारायचं वगैरे आहे राहिलं की तू ऑफिसमध्ये काम करतेस का? नाही, मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहे. बरं, तो एक दुसरा प्रकार आणखीन. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या बायकांना जसं पाठीचं दुखणं वाटतं सारखं बसून बसून खुर्चीत, तसं हाऊसवाईफला जे सकाळपासून रात्रीपर्यंत जे काम करावं लागतं ना, त्या कामाच्या गडबडीत आपण आपल्या शरीराची बरोबर निगा राखण्याचं नक्की विसरून जातो. आता तुझ्याच बाबतीत घ्या ना, तुला जो मणका 3-4 मध्ये जो ताळ सुरू झालेला आहे तो त्या ठिकाणी काहीतरी पुढे बेंडिंग करत असताना एकदा न कळत मनाची आणि कमरेची सांगत तुटली आणि त्यामुळे सडन बेंड झाला आणि ती चकती बाहेर आली आणि बाहेर आलेल्या चकतीमुळे हा त्रास सुरू झाला. असा त्रास टाळण्यासाठी परत एक कडक बिछाना घ्यावा, कारण सॉफ्ट बिछाण्यावर झोपलं की कंबरेचे स्नायू परत आकुंचन पावतात आणि मग ते परत आणखीन त्याच्यामध्ये बिघाड होतो. तर पहिली सर्वात मी सूचना अशी देईन की कडक बिछाना करायचा, एखादा वुडन प्लँक किंवा फळी असेल प्लायवूडची फळी, त्याच्यावर 2-3 ब्लँकेट टाकायचे, त्या ब्लँकेटवर झोपून रात्र त्याच्यावर झोपायचं. एक. दुसरं, सकाळी उठल्यावर एकदम ताट बसायचं, हळूहळू वाकत उठायचं नाही. नंतर उठल्यानंतर एक साधा उपाय असतो, एक ताडासन म्हणतात. ते ताडासन करत असताना हात वर घेऊन टाचेवर उभं राहायचं. अशा तऱ्हेनं जर झोपेच्या अवस्थेतनं तुम्ही उभ्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस येता त्यावेळेस ताडासनामुळे सगळ्या स्नायूंना एकाच वेळी व्यायाम मिळतो आणि जी आपली पोझिशन बदलल्यामुळे जे मणक्यामध्ये विजा होऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो तो आपल्याला टाळता येतो. अशा प्रकारे जर तू दिनचर्या ठेवलीस आणि जरा काळजी घेतलीस, सुरुवातीला उठल्यानंतर व्यायाम करताना जर दुखत असेल तर काही दिवस वेदनाशामक गोळ्या घ्यायच्या, त्या घेऊन 1 तासाभराने तो व्यायाम करायचा आणि मग गोळ्या बंद करून व्यायाम करणं चालू ठेवायचं. अशा नंतर हा स्लिप डिस्कचा L3-A4 मध्ये असणारा त्रास आपल्याला कमी करता येतो. सर, यामध्ये एक छान मुद्दा आला, तो म्हणजे उशी घ्यावी आणि न घ्यावी, जाडी घ्यावी पातळ घ्यावी, असे अनेकविध प्रश्न आपल्यापाशी पोचतायत. ह्याविषयी काय सांगा? फार चांगला प्रश्न काढला हा. साधारण सांगतात की मानेत दुखत असेल किंवा सर्व्हायकल स्पॉन्डोलिसिस झालं की उशी घेऊ नये, पण हे अर्ध सत्य आहे. अच्छा. उताना झोपला असताना जर पाण्याखाली उशी ठिकली तर मान पुढे वाकली जाते, म्हणून उताना झोपला असताना उशी घेऊ नये. पण जर तुम्ही कुशीवर झोपत असाल, डाव्या कुशीवर किंवा उजव्या कुशीवर जर झोपत असाल तर डोकं आणि खांदा ह्याच्यामधली गॅप भरून काढायला जाड उशी ही घ्यायलाच पाहिजे. जर ती घेतली नाही तर उलट मान तिरकी होऊन झोप घ्याल आणि तिरक्या मानेमुळं होणारा स्नायूंवरचा तणाव तुम्हाला त्रास देईल. त्यामुळे ज्या लोकांची मान दुखते त्यांनी उतरणाच झोपावं
आणि 2 उश्या बाजूला ठेवाव्या. जर तुम्ही साईडला झोपलात तर उशीवर डोकं जावं. पाठीवर झोपताना असताना डोक्याखाली उशी नसावी. अशा प्रकारचा उशीचा वापर ज्या लोकांना मानेचा त्रास आहे, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे, तर मग त्यावेळेस त्यांनी तसं करावं. खरंय, मानेचा त्रास, पाठीचा त्रास या सगळ्यामध्ये एक किंवा आपण स्टुडिओमध्ये सुद्धा आधी गप्पा मारत जेव्हा होतो तेव्हा अनेक लोकांचे जे प्रश्न सतत तुमच्यापाशी होते ते म्हणजे कमरेच्या मणक्यामध्ये पडलेली गॅप आणि त्यामुळे डोक्याला किंवा मानेमध्ये उद्भवणारं दुखणं, ही जी लिंक काय आहे की ज्यामुळे बहुतांशी महिलांनाच हा त्रास उद्भवतो आणि त्या दृष्टिकोनातनं मग डोकं जड होणं, डोकं दुखणं, कानाच्या मागे दुखणं, ह्या सगळ्या संबंधित तक्रारी सुरू होतात. बरोबर. प्रश्न त्यांनी असा विचारला पल्लवीनी की स्त्रियांनाच त्रास हा होतो असं कसं. तर निसर्गतः स्त्रियांचं शरीर हे जास्त लवचिक असतं पुरुषांपेक्षा आणि लवचिक शरीरामध्ये एखादी गोष्ट करताना एकदम जास्त प्रमाणात वाकलं गेलं, पुढं वाकलं गेलं किंवा साईडला वाकलं गेलं तर त्या ठिकाणची मणक्याची हालचाल जास्त होऊन तिथे थोडीशी इजा होऊ शकते. दुसरा मुद्दा, मगाशी म्हटल्याप्रमाणे हाडांमध्ये कॅल्शियम कमी असेल त्या कमी कॅल्शियममध्ये सुद्धा पाठ वीक होते आणि बॅकएक सुरू होतो. अशा प्रकारे ह्या 2-3 कारणांमुळे आणि बायकांमध्ये बॅकएकचं प्रमाण जास्त. डिलिव्हरी दिल्यानंतर लिगामेंट कमरेचे सगळे लूज होतात आणि ती परत टाईट होस्तोपर्यंत जर वेळ लागला तर त्यामुळे मणक्याचे स्नायू, खाली कमरेचे स्नायू दुखायला लागतात. मूलतः आपण 4 पायावर चालणारे प्राणी होतो. आता 2 पायावर चालायला लागल्यामुळे जी आपली पाठ जमिनीला समांतर होती ती आता उभी राहिल्यामुळे त्या नेमका पाठीचा शेवटचा मणका आणि कमरेचं हाड त्या ठिकाणी मॅक्झिमम त्याला ताण बसतो आणि त्यामुळे त्या ठिकाणचे वेदना, त्या प्रकारच्या इजा किंवा विकार हे जास्त आढळतात आणि ते मगाशी मी म्हटल्याप्रमाणे स्त्रियांमध्ये जास्त आढळतात. अच्छा, असं सगळं आहे. आता आजच्या महिलेच्या जीवनशैलीविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा अनेक अजून ज्या गोष्टी घडतात त्यापैकी एक असतं ते म्हणजे सतत असणाऱ्या मोबाईलवरती लक्ष आणि सतत समोर असलेल्या लॅपटॉपवरती लक्ष. मग ह्या गोष्टींमधनं आम्ही समोर बघायचं म्हटलं तर मान अवघडते, पाठ अवघडते, खांदे अवघडतात. मग हे ताणाला ह्या अजून गोष्टी आहेत, पण आम्ही हे टाळूही शकत नाही. तर काय करावं? मी एकदा माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो आणि त्याची बायको स्वयंपाक करत होती, काहीतरी फोडणीला टाकायचं होतं. तर दोन्ही हात अडकलेले म्हणून ती मोबाईलवर बोलत होती तर कान आणि मान ह्याच्यामध्ये तो फोन धरून एकीकडे बोलते एकीकडे फोडणी टाकते. अशा प्रकारे जर तुम्ही गुलाम बनलात तर ते तुम्हाला त्रास द्यायला लागतात. एक पहिला त्रास मानेमध्ये एक प्रकारचा ताण येणं. सारखं कॉम्प्युटरवर पुढे बसून वाकत राहिलात तर कमरेवर पडणारा ताण, त्यामुळे पाठदुखी किंवा कंबरदुखी अशा प्रकारचा विकार तयार होतो. हे सगळ्यापेक्षा आणखीन एक फार मोठा विकार आहे की ह्याचे तुम्ही इतके गुलाम बनता. तर गुलाम कसं ओळखायचं गुलाम बनलो तर की रात्री झोपताना तुम्ही मोबाईल बघताय, उठल्यावर आधी पहिले मोबाईल बघताय, दर 10 मिनिटांनी कुणाचं व्हॉट्सअपवर काही आलं का हे बघताय. म्हणजे तुमचं लक्ष बाकीच्या गोष्टीपेक्षा त्या मोबाईलमध्ये जेव्हा जास्त लागायला लागतं तेव्हा तुम्ही त्याचे गुलाम बनलात असं तुम्ही समजायला हवं. अशा प्रकारे ह्या प्रकारच्या आयुधांचं, हे मॉडर्न टेक्नॉलॉजीचे जेवढे आयुध आहेत त्याचा आपल्यासाठी उपयोग म्हणून उपयोग आपल्यासाठी आहेत हे समजून त्याचा वापर करावा. आपण त्याच्या इतका आहारी जातो की त्याच्यासाठी आपण झालेलो आहोत असं होतं आणि ते होऊन देऊ नका. त्याच्यामुळे होणारे ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम फार आहेत आणि ते सहज अशा तऱ्हेनं टाळता येतील. खरंय, आज प्रत्येक गोष्टींची वेळ जी आहे ती फक्त या आयुधांकडेच दिली जाते असं झालेलं आहे. पुढचा फोन आहे. नमस्कार. हा, नमस्ते. माझा प्रश्न असा आहे की मणक्यात होणारा जो त्रास आहे, मणका असो किंवा कमरेचा त्रास, मग त्यासाठी ज्या पेनकिलरच्या गोळ्या घेतल्या जातात त्याने काही साईड इफेक्ट होतो का? ती घ्यावी की न घ्यावी? बरोबर. घ्यावी की न घ्यावी ह्याचं पहिलं उत्तर असं की ज्यावेळेस ते वेदना खूप असतात त्यावेळेस ती घ्यावी. कारण वेदना सहन करत बसण्यापेक्षा जर वेदनाशामक औषधे घेतल्यामुळे शरीराला आराम पडत असेल तर तो घ्यावा. परंतु प्रश्न तोच की किती दिवस घ्याव्या आणि किती गोळ्या घ्याव्यात. जर ही जी पेन किलर औषधं आहेत त्याची जर जास्त त्याचं आपलं सेवन झालं गेलं तर किडनीवर त्याचा फार विपरीत परिणाम होतो आणि क्रिएटिनिन नावाचं किडनीमध्ये जे द्रव्य असतं
ज्याचं साधारण 1.1 मिलीग्रॅम असतं ते हळूहळू वाढायला लागतं आणि किडनीचा जो महत्त्वाचा भाग फंक्शन आहे फिल्टरेशनचा त्याच्यामध्ये बाधा येते आणि शरीराची सगळी व्यवस्था कोलमडायला लागते. पण याचा अर्थ घेऊ नयेच का? त्याचा असा हे ठेवावं, एक आठवड्यातून 3 दिवस 4 दिवस घेतले की 2 दिवस विश्रांती द्यावी आणि मग अशा तऱ्हेनं काही वेळा ज्यावेळेस तुमचं काम जास्त असेल त्यावेळेस फक्त घ्यावी, इतर वेळी घेऊ नये. आणि घेतल्यानंतर व्यायाम करायला विसरू नये. व्यायाम केल्यानंतर वेदनाशामक गोळ्या घेण्याचं प्रमाण 100% कमी व्हायला लागतं आणि त्या गोळ्या बंद करायच्या असतील, तुम्हाला त्याच्या तावडीतून बाहेर यायचं असेल तर त्याला व्यायाम करणं आणि त्या स्नायूची त्या सांधूची निगा वाढवणं हा एकच उपाय आहे की ज्याच्यामुळे वेदना होणार नाहीत आणि वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागणार नाहीत. महिलांचं आरोग्य आणि जीवनशैली या दृष्टिकोनातनं अस्थिरोग तज्ज्ञामधल्या संशोधनासाठी भरीव कामगिरीसाठी पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि डिलीट सन्मानाने विभूषित सन्मानप्राप्त डॉक्टर के.एच. संचेती सर आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, तुमचं ह्या बाबतीतलं संशोधन जे आहे खूप मोठं आहे आणि त्या संशोधनाचा लाभ सगळ्या पेशंट्सना आणि पर्यायांना आम्हाला सगळ्यांना होतो आहे. जेव्हा तुम्ही सतत म्हणत आहात की हाडांची मजबूती हवी, हाडं ही ताकद हवीत, हे म्हणजे हाडांची मजबूती वाढवायची कशी? हाडांची मजबूती वाढवायची कशी हा पण एक प्रश्न शेवटी आपल्याला घेणं आवश्यक आहे. त्या बाबतीत जर पाहिलं तर आपल्याला एक स्टेप पहिली अशी की कॅल्शियम आपल्याला कशा कशात मिळू शकतं आणि कुठल्या कुठल्या वयामध्ये किती कॅल्शियम लागतं. साधारण 10 वर्षापर्यंतच्या वयामध्ये 250 मिलीग्रॅम रोज कॅल्शियम चालतं. 15 वर्ष व्यायामापर्यंत एक 700 ते 800 पर्यंत लागतं आणि एकदा 30-35 वर्षाचं वय गेलं की साधारण 1 ग्रॅम कॅल्शियम आपल्याला लागतं. हे कॅल्शियम कुठून मिळतं? मुख्य सोर्स आहे तो म्हणजे दूध. ह्या दुधातला मग आपण योगर्ट घ्या, चीज घ्या, अजून काही आईस्क्रीम घ्या किंवा बाकी घ्या, ह्या प्रत्येकाच्या प्रमाणामध्ये ज्या ज्या प्रमाणात आपल्याला कॅल्शियम मिळू शकतं हा या तक्त्यामध्ये आपल्याला थोडंफार तसं दिसू शकतं. त्याचप्रमाणे व्हेजिटेबलमध्ये मी सांगितल्याप्रमाणे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आपल्या जीवनामध्ये पाहिजेतच. त्याच्यामुळे आपल्याला कॅल्शियमचा सोर्स खूप मिळतो आणि त्याबद्दल आपण पाहिलं पाहिजे. मीठ आणि बीन्स, बीन हा जो भाग आहे आणि मीठ ह्याच्या मगाशी म्हटलं त्यामुळे मीठमध्येच पण आपल्याला कॅल्शियम मिळतं आणि व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सूर्यप्रकाशातून आपल्याला मिळतं. तो सूर्यप्रकाश रोज आपल्याला मिळालाच पाहिजे. नाही मिळाला तर तो आपल्याला डीची डिफिशियन्सी होते आणि ती जी गुरुकुल्ली आहे, व्हिटॅमिन डी इज नेसेसरी फॉर कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन. येस, तुम्ही नुसतं कॅल्शियम घेतलं आणि व्हिटॅमिन डी जर तुमच्या शरीरात नसेल तर ते कॅल्शियम पुढे वाया जातं आणि शरीरामध्ये येत नाही. हे करत असताना सनलाईट थोडा वेळ काढून प्रत्येकानं छोटे कपडे घालून सनलाईटमध्ये बसावं. काही काम करायचं असेल आणि तुम्हाला शक्य असेल तर उन्हात बसून काम करा. कुठलंही ऊन चांगलं, पण सकाळचं आणि संध्याकाळचं जास्त चांगलं. दुपारी सुद्धा तुम्हाला उन्हात बसता आलं तर ते बसायला हरकत नाही. अशा तऱ्हेनं तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळू शकतं. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तर आपल्याला हाडांची मजबूती चांगली ठेवायला मदत येते. खरंय. या सगळ्यामध्ये महिलांची अजून एक तक्रार असते की जी माझ्यापाशी पोहोचते ती म्हणजे झोप लागत नाही किंवा झोप लागली तर जाग येत नाही. ही 2 टोकं किंवा दचकून जाग येणं, तर हे एक मनाचा शांतपणा हलतो. काय सांगाल सर? साधारण 40च्या पुढे वय गेलं किंवा मोनोपॉझल सिम्पटम्स यायला लागले की शरीरामध्ये हार्मोनचा बॅलन्स थोडा बिघडतो आणि त्यामुळे नकळत एक प्रकारचं डिप्रेशन यायला लागतं. त्या डिप्रेशनचं आपल्याला कळत नाही की काय होतंय आपल्याला आणि त्या डिप्रेशनमुळे संध्याकाळची झोप रात्रीची झोप ही कमी व्हायला लागते. झोप कमी व्हायला लागली की लक्षात आणावं, आधी पहिला उपाय म्हणजे आपण आपल्या आजूबाजूच्या रोजच्या दिनचर्येमध्ये आपण बरोबर आपलं मन रमतं की नाही रमत. अशा तऱ्हेने जर आपल्याला वाटलं की कुठं बाहेर जायचं आहे पण वाटतं जायची इच्छा असते पण नको वाटतं आहे त्यावेळी, अशा प्रकारे वाटणं, कुठली गोष्ट करताना निगेटिव्ह मनामध्ये वाटणं, ह्या गोष्टीमुळे आपल्याला थोडंसं डिप्रेशन येत आहे की काय ह्याची जाणीव व्हायला लागते आणि मग तज्ज्ञांकडे जाऊन त्याचा उपचार करायला पाहिजे. झोप सुदृढ असणं. हो. आणि झोप येत नसेल तर सुरुवातीला साधा उपाय म्हणजे जसं लहान मुलाला जन्मानंतर जायफळच्या 2 गुटी देतात त्याप्रमाणे थोडं जायफळ उघडून साधारण 1/4 जायफळ किंवा 1/6 जायफळ उघडून ते जर रात्री झोपताना दुधात घेतलं
तर त्याच्यामुळे तुम्हाला अर्धा तास झोपायच्या आधी घेणं, त्याची सवय लागत नाही आणि कुठल्याही कारणामुळे झोप जर बिघडली असेल तर ती झोप यायला मदत होते. हे आपण तुम्ही करून बघा आणि तुम्हाला फायदा झाला तर मला जरूर कळवा की फायदा होतो म्हणून. वा, खरं म्हणजे वेळ कमी आहे आणि प्रश्न आणि मुद्दे खूप बोलायचे आहेत. तुमच्या आरोग्याची जीवनशैली जी आहे ती म्हणजे सतत 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 व्यायाम आणि कार्यरत राहणं आणि सतत ऍक्टिव्हनेस हा आम्हाला सगळ्यांना अगदी म्हणजे नेहमी विचार करायला भाग पडतो अशी ही गोष्ट आहे. आम्हाला सगळ्या प्रेक्षकांना काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता जाता जाता? व्यायाम नुसतं करणं हा भाग महत्त्वाचा नाही, तो काय काय करणं हा महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामध्ये आपल्याला विचार करताना विशेषतः स्त्रियांना मेंदूचा व्यायाम, हृदयाचा व्यायाम, स्नायू आणि सांधे ह्यांचा व्यायाम आणि चौथा मुद्दा म्हणजे पोश्चरचा व्यायाम हे फार महत्त्वाचे आहेत. देहबोली हे फार महत्त्वाचे आहेत. ते महत्त्वाचे. रोज सगळे व्यायाम आपल्याला करता येत नाहीत, म्हणून आपण एक दिवसाआड म्हणजे एका दिवशी आपण असं ठरवलं की माझ्या हृदयाचा व्यायाम म्हणजे काय, तर ते थोडं सायकलिंग करणं, चालण्यासारखा व्यायाम जगात दुसरा नाही. स्त्रियांनी वेळ काढून सूर्यप्रकाशामध्ये जमलं तर सकाळी किरणांच्या प्रकाशामध्ये चालायला गेलंच पाहिजे. त्या चालण्यामुळे हृदयाला कार्डिओचा व्यायाम होतो, त्याला कार्डियाक एक्सरसाइज म्हणतो. आणि तो करत केल्यानंतर स्नायू आणि सांध्यांचा व्यायाम करताना आपले PT एक्सरसाइज शाळेत शिकवलेले प्रत्येक स्त्रीनं रोज 10 केलेच पाहिजे. त्याबरोबर नमस्कार, सूर्यनमस्कार हा इतका चांगला व्यायाम स्त्रियांना आहे. त्यांची लवचिकता असते शरीरामध्ये, त्यामुळे ते व्यायाम त्यांना छान पुरुषांपेक्षा चांगले करता येतात. आणि रोज प्रत्येकानं 6 सुरुवात करावी. 12 सूर्यनमस्कार प्रत्येक स्त्रीनं रोज घातलेच पाहिजे. असा तुम्ही स्वतःला एक बंधन घालून घ्या. माझे 12 सूर्यनमस्कार झाल्याशिवाय मी चहा घेणार नाही. अशा तऱ्हे काहीतरी बंधन घातलं की तुमचे ते व्यायाम होतील. त्या व्यायामामुळे शरीराला कॅल्शियम जास्त मिळू शकतं आणि बोन स्ट्रॉंग होतात. तिसरा म्हणजे मेंदूचा जो आहे व्यायाम, त्याला रोज थोडासा खुराक मिळाला पाहिजे. ध्यान वगैरे केलं, प्राणायाम वगैरे व्हावा, ह्या गोष्टी सुद्धा व्हायला हव्यात. खरं, या सगळ्या गोष्टी सर तुम्ही पाळता आणि त्याच्यामुळेच आम्हाला एक ऊर्जिता अवस्था तुम्ही आलात की आम्हाला नेहमी मिळत असते. खूप छान वाटलं. मलाही बरं वाटतं सगळ्यांशी बोलायला, गप्पा मारायला. देही आरोग्य नेहमी मी बघतो आता पुढे केव्हा मिळेल चान्स परत मला. आमचा आनंद आहे, आमच्यासाठी इट्स आवर प्लेजर सर. देही आरोग्य नांदते भाग्य नाही या परते असं म्हणत सरांचा मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला मिळाला आहे. त्या सगळ्या गोष्टींवर अनुक्रमण कसं करता येईल, मार्गदर्शनाचा लाभ कसा घेता येईल विचार करूया. धन्यवाद सर, मनपूर्वक आभार. नमस्कार. छान घेतला, अगदी खूप छान. धन्यवाद सर. Mm-hmm.